ठाकरेंच्या विरोधातील मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरूच आहे। पोलीस संरक्षण वाढवण्यात आलंय आणि गोंधळाची परिस्थिती कायम दिसते। राज ठाकरेंनी माफी मागावी, खाली येऊन भेट घ्यावी अशी आंदोलकांनी भूमिका घेतली आहे। राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं विधान केलं होतं। त्यानंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज ठाकरेंचं मत काय आहे त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली। धाराशिवमध्ये हे आंदोलन सुरू आहे। कैलास चौधरी आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। कैलास, नेमकी काय परिस्थिती आहे आणि सध्या तरी या मराठा आंदोलकांची एक्झॅक्ट मूळ मागणी काय? मागील 2 तासापासून हे मराठा आंदोलक आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। राज ठाकरेंनी जी सोलापूरमध्ये वक्तव्य केलं होतं त्या विरोधात त्यांनी राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी या मागणीवरती हे आंदोलक ठाम आहेत। त्यांनी आपले जे काही 5 आंदोलक आहेत त्यांच्यासोबत एक बैठक घ्यावी आणि त्यासोबतच जे मीडिया आहेत त्यांना सोबत घेऊन आपली जगजाहीर भूमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी हे आंदोलक ठाम आहेत। सध्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा सुरू आहे आणि आंदोलकांची भेट घेता येईल का किंवा घेणे योग्य राहील का याबाबत त्यांच्यात बोलणं सुरू आहे। कैलास, या आंदोलकांना मनोज जरांगे पाटलांनीही फोन केल्याचं कळतंय। काय नेमका संवाद होता, काय संदेश दिलाय? मनोज जरांगे पाटील यांनी फोन केला होता, मात्र त्याचवेळी अचानकपणे त्यांचा फोन कट झाला आणि पुन्हा फोन करणार असल्याचं ज्यांना इथून सांगण्यात आलेलं आहे। बरं कैलास, या आंदोलक राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल आग्रह धरून आहेत। राज ठाकरेंनी फक्त एवढंच म्हटलं की महाराष्ट्राला आरक्षण नाहीये, तरी आंदोलकांना असं वाटतंय की हा थेट मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका घेतली राज ठाकरेंनी? हो, मराठा आंदोलक असं म्हणताय की राज ठाकरेंनी आपल्या आरक्षणाबाबतीची भूमिका स्पष्ट करावी। आता हे फक्त मराठा समाजाबद्दलच नाही तर राज ठाकरे इतर आरक्षणाबद्दलही आक्षेप घेत आहेत का असाही प्रश्न या आंदोलकांकडून विचारला जाऊ लागलाय आणि हळूहळू एक मराठा समाज या पुष्पक पार्क वरती एकत्र येत आहे। त्याचबरोबर पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे। धन्यवाद कैलास, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।